नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स आज तुम्हाला पाचेरी आगर, गुहागर जिल्ह्यातलं, गुहागर तालुक्यातलं हे एक छोटंसं गाव चिपळूण गुहागरमध्ये शृंगारतळी, या शृंगारतळीपासून साधारण 25 ते 26 किलोमीटर दूर आतमध्ये रत्नागिरीच्या बाजूला, वेळणेश्वरच्या बाजूला हे असं एक गाव आहे की जिथे अत्यंत, आता आपण बघतोय जसं आपण मागच्या वेळेला एक व्हिडिओ काढला होता की आपण मुंबई गोवा हायवेच्या डाव्या बाजूला म्हणजे सह्याद्रीमध्ये गेलो होतो. आज आपण उजव्या बाजूला चिपळूणपासनं साधारण 60 किलोमीटरवरती समुद्राच्या जवळ पण अगदी समुद्राला लागून नाही असं एक गाव आहे, डोंगरावरती गाव आहे. आणि तिथे आपण आता चाललेलो आहोत. आजचं आपलं शिबिर जे आहे ते मागच्या 2 आठवड्यापूर्वी इथे जे शिबिर झालं होतं त्या शिबिरामध्ये आपण इथे पाहिलं होतं की इकडच्या मुलांना दुर्गम भागातली असली तरीसुद्धा खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे आणि शिकायची अत्यंत आवड आहे. वेगवेगळ्या गोष्टी करून बघायला त्यांना आवडतात, पटकन सांगितलेल्या गोष्टी लक्षात येतात, ॲब्झॉर्ब करतात. आणि त्यांच्यासाठी आज आपण असं व्यवस्थित काही प्लॅन केलेलं नाही आहे, पण गणपतीचे दिवस आहेत त्यामुळे गणपतीच्या डेकोरेशनसाठी आपल्याला घरातल्या घरात पण पर्यावरण पोषक अशा गोष्टी जर काही बनवता आल्या तर त्याचा एक आपल्याला आढावा घ्यायचा आहे. दुसरं, मागच्या 2 वेळेला आपण या इथे एक प्रयत्न केला होता की ह्या इकडची मुलं चांगल्या प्रकारचं दागिने बनवू शकतात, आर्टिफिशियल ज्वेलरी जे आपण म्हणतो ते. आणि मुलामुलींनी स्वतःची डिझाईन्स काढून खूप छान प्रकारे या इथे दागिने बनवले होते. तर त्यालाच अशी काही जोड देऊन गणपतीसाठी काही छान वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, नवीन डिझाईनचे किंवा अगदी आपल्या पूर्वकालीन जे डिझाईन होतं त्यासारखंच दिसणारे असे दागिने बनवू शकू का आपण. दुसरं, कागदाचा लगदा, माती, सिमेंट, फेविकॉल याचं मिश्रण करून गणेशाच्या मूर्ती जर आपण बनवू शकलो त्याचाही प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यावरती सगळे जे रंग वापरायचे ते आपल्याला नॅचरल कलर वापरायचे. म्हणजे माती जो असतो त्याने आपल्याला असा तांबूस तपकिरी रंगाचा रंग मातीपासून बनवता येतो. माती चांगली वस्त्रगाळ करून घ्यायची आणि जर सुकलेली असेल तर जास्त चांगली, ओली असेल तर जरा थोडा वेळ लागतो, कठीण पडतं ते. पण सुकलेली माती छान वस्त्रगाळ होते आणि त्याच्यावर हा तांबूस रंग आपला छान चढतो. हळद आहे त्याने पिवळा रंग छान होतो, पालक आहे त्याने हिरवा रंग चांगला होतो, बीट आहे त्याने जो बिटाचा रंग आहे आपला थोडासा लाल, थोडासा जांभळा अशा प्रकारचा आपला तो रंग तयार होतो. आणि असे नवीन नवीन प्रयोग, आणखीन किती रंग आपण झाडं, बिया आणि नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या वापरून करू शकतो आणि त्यानेच रंगवायच्या. कदाचित आपला गणपती प्लास्टर ऑफ पॅरिस आणि बाकीचे जे ॲक्रेलिक प्लास्टिक बेस्ड कलर किंवा फार चमचमीत कलर ज्याच्यामध्ये फ्लोरोसंट आहे एवढे चमकदार, उठावदार होणार नाहीत. पण गणपतीमध्ये आपल्याला बघायचं आहे की गणपती चमकतो का त्याच्यामध्ये भावना आपल्याला ज्या यायला पाहिजेत, दिसल्या पाहिजेत त्या आपण दिसू शकतो का. म्हणजे आपली कला जी आहे ही चमकदार वापरून न करता त्याच्याऐवजी आपण या इथे चांगल्या पद्धतीची मूर्ती की जी बघितल्यावरती प्रसन्न वाटेल असं बघायचा आपण प्रयत्न करणार आहोत. तिसरं, आपण या इथे केलं होतं की गणपतीला आपल्या घरी पाहुणे बोलावतो आपण, लोकांना दर्शन घेण्यासाठी बोलावतो, तर त्यांना आपण प्रसाद देतो.
लांबून लोक येतात तेव्हा त्यांच्यासाठी आपण काहीतरी पटकन खाता येईल किंवा पटकन देता येईल. बरीच माणसं आपल्याकडे येणार असतील तर अशा प्रकारे लाडू, चिवडा, पेढे आणि त्याचप्रमाणे आताच्या नवीन फॅशनप्रमाणे आपण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये बिस्किटं किंवा जे मुलांना सध्या आवडतं याचा द्यायचा प्रयत्न करतो. पण हे आपण बाजारातनं आणतो, तर त्याच्याऐवजी ते आपल्याला घरातच जर बनवायचे झाले तर ते कसे बनवता येतील. आणि मैदा चांगला का वाईट हा प्रश्न नाही आहे, पण आपल्या लोकल जे कोकणात बनतं नाचणी किंवा तांदूळ ह्याच्यापासून आपण काही चांगल्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो का? जय हनुमान. आज शनिवार आहे. हनुमानाचं देऊळ आता आपण मागे गेलो तर अशा पद्धतीने जर आपण विचार केला की ह्या इथे जे बनत आहे, इथे जे उगवत आहे, जे इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि जे लोकल उगवत आहे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे ते नक्कीच स्वस्त पण असतं. म्हणजे आपल्याला त्याच्यावरती पैशाची ओढाताण पण होत नाही. आणि अशा वेळेला जर आपण या इथे आपण जर एक छान हे करून घेतलं तर सगळ्यांच्या दृष्टीने ते खूप फायद्याचं होईल. मग तांदूळाच्या पिठीपासून काय बनवता येईल, मोदक, आणखीन घावन वगैरे ह्या गोष्टी तर आपण बनवतोच. पण तसंच तांदूळाचे आपण साऊथ इंडियामध्ये जर गेलो, दक्षिण भारतामध्ये, तर तिथे पापड बनतात. आपण शक्यतो पापड उडदाचे, पोह्याचे बनवतो, तिथे तांदूळाच्या पिठीपासून बनवतात. तर तसं आपल्याला काही पापड आणि त्या पापडांमध्ये वेगळा पदार्थ काही करता येईल का, नवीन काही आपल्याला घडवता येईल का, अशा गोष्टी करायच्या असतात. असे वेगवेगळे उपक्रम आपण या इथे करायचा प्रयत्न करतो. मुख्य सांगायची गोष्ट अशी की जेव्हा जेव्हा या अशा वेगवेगळ्या गावातनं जाऊन अशा प्रकारची ज्यावेळेला आपण मांडणी करतो आणि त्यांना द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्यांचा उत्साह, त्यांना शिकण्याची जी धडपड आणि त्यातनं काहीतरी नवीन करून आपल्या स्वतःसाठी, आपल्या गावासाठी आणि एक चांगला उदरनिर्वाह आपण याच्यातनं निर्माण करू शकतो का? नोकरी मिळवणं हा तर उद्दिष्ट असायलाच हवा, पण नोकरीबरोबर स्वतःचा आपण काही धंदा, अगदी मेन धंदा नको पण जोड धंदा की ज्याने आपण जिथे राहतोय त्या घरामध्येच बाकीच्या आपल्या उद्योग व्यवसायाबरोबर काय करू शकतो. आंबा आहे तर आंब्याचं आता जेव्हा सीझनमध्ये आपण आंबापोळी, फणसपोळी वगैरे सगळं बनवतो, पण त्याच्या पुढे जाऊन आणखीन असं काय बनवता येईल की आज चॉकलेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहरांमध्ये, गावांमध्ये विकलं जातं. तर चॉकलेटला पर्याय ह्या आंब्यापासून, फणसापासून, काजूपासून आपल्याला काय देता येईल आणि ते उत्तम प्रकारे आपण कसं बनवू शकू ह्या आपल्याला गोष्टी बघायच्या असतात. असं जेव्हा मी ह्यांच्याशी बोलतो आणि तेव्हा त्यांच्या डोक्यातला जो स्पार्क असतो आणि त्यातनं ज्या काय त्यांच्या कल्पना तयार होतात त्याच्यावरनं मला असं वाटतं की आपल्याकडे 140 कोटी, 145 कोटी जे आपण भारतीय आहोत ही एक मोठी खाण आहे आणि ह्याच्यामध्ये असंख्य हिरे विखुरलेले आहेत संबंध भारतभर. प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक छोट्या मोठ्या टाऊन आपण म्हणतो किंवा छोटी मोठी जी शहरं आहेत, तर अशा सगळ्यांच्याकडनं जर आपण त्यांना प्रोत्साहन देऊन त्याच्यामध्ये जर आपण काही चांगली निर्मिती करू शकलो, चांगलं संशोधन करू शकलो, चांगल्या पद्धतीचे काही मांडणी करू शकलो, चांगलं पॅकिंग जे नॅचरल आहे की आत्ता तुम्ही बघताय इतकी मोठ्या प्रमाणात झाडी आहे, पानं आहेत, ह्या सगळ्या पानांचा जर वापर करायचा, कारण आणखीन 2-3 महिन्यामध्ये ही सगळी पानं जी इकडची दिसत आहेत किंवा ही सगळी झाडं जी आत्ता हिरवीगार दिसत आहेत ही हिरवीगार राहणार नाही आहे, कारण त्यांना पाऊस संपल्यानंतर 1 महिनाभर टिकाव धरू शकतात. साधारण
सप्टेंबरमध्ये पाऊस पडला तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ही सगळी झाडं आपोआप पाणी न मिळाल्याने मरत नाहीत ती, कारण पुन्हा उगवतात दरवर्षी, पण ती जशी कोशात जायला लागतात असं म्हणणे. पण ती कोशात जायच्या आधी आणि ती सगळी पानं खाती पडून जायच्या आधी जर त्या पानांमधनं जर आपण काही निर्मिती करू शकलो, पानांचा वापर आपण पॅकिंगसाठी करतोच, पण तेच आणखीन चांगल्या पद्धतीने तो पॅकिंग कसं करायचं. आपल्याकडे कोरफड आहे, आपल्याकडे रेठा आहे, आपल्याकडे बाकीची मोठी पानं आहेत, छोटी पानं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची काटेरी झाडं आहेत. तर ते काटे टाचण्या सुईसारखे कसे वापरायचे आणि त्यातनं एक चांगली निर्मिती, चांगले द्रोण की जे आपण आत्ता पानांमधनं बनवतोय पण ते टिकाव धरू शकत नाही आहेत, ताठ राहू शकत नाही आहेत. प्लास्टिक थर्मोकोलसारखे ते घट्ट होऊ शकत नाही आहेत. आपल्याला जो त्याला आकार द्यायचा आहे, शेप द्यायचा आहे, तो आपल्याला देता येत नाही आहे. तर अशा वेळेला आपण हा आकार त्यांना कसा देऊ शकतो. मग त्यासाठी कोरफडीचा चिकटपणा किंवा गोंद आहे आपल्याकडे, त्या गोंदाचं काय आपल्याला करता येईल का. फणसाचा चीक आहे, तोही खूप चिकट आहे, एकदा चिकटला की फेविकॉलसारखा तो चिकटून राहतो. तर त्याचा काय वापर करता येईल. अनेक झाडांमधनं चीक येतो आहे, तर त्यांचाही आपल्याला कसा वापर करता येईल. आणि तो ह्या पानांवरती जर लेप दिला किंवा त्याच्यातनं पानं बुडवून बाहेर काढून जर आपण द्रोणाचे जे मोल्ड प्लास्टिकसाठी वापरतो तशा प्रकारचेच जर मोल्ड बनवले आणि त्याच्यामध्ये ही पानं एका ठराविक पद्धतीने लावली, त्याच्यावरती हा कोरफडीचा किंवा गोंदाचा किंवा फणसाचा किंवा अन्य जी झाडं आहेत त्यांचा चीक लावला आणि जर ती त्याच्यामध्ये थोडीशी दाबली, प्रेस केली, आपण म्हणतो प्रेस टूलसारखी, आणि मग त्यांना जर चांगल्या पद्धतीने सूर्याच्या उष्णतेखाली सुकवलं तर ती ताठ राहू शकतील का. त्याच्यावरती आपण काही ओले पदार्थ ठेवू शकू का. अगदी ओले म्हणजे आमटी किंवा ताक वगैरे असं नको, पण थोडीशी अगदी सुकी भाजी बटाट्याची असते त्याच्याऐवजी थोडीशी पातळ भाजी किंवा पालेभाज्यांची जी आपण भाजी करतो ती खूप पातळ नसते पण सुकी पण नसते. तर अशा पद्धतीने जर आपण काही त्याच्यामध्ये ठेवू शकलो आणि वन टाईम यूज, आज जे प्लास्टिक आपण बऱ्याचशा वेळेला डिश किंवा प्लास्टिक कोटेड डिश वापरतो त्या वन टाईम यूजसाठीच करतो, एकदा वापरतो आणि टाकून देतो. तर तेवढ्या एका वापरासाठी हे पुरेल का आणि प्लास्टिक एवढंच स्वस्त होऊ शकेल का, असं जर आपण बघितलं आणि ह्या जर गोष्टी आपण या मुलांच्यामध्ये जर दिल्या तर ह्या खाणीतनं आपल्याला असंख्य हिरे जे मिळणार आहेत ते नवीन नवीन शोध लावण्यामध्ये आणि त्यातनं आपली पुढची वाटचाल की जी पूर्णपणे पर्यावरण पोषक असेल. आता आपण खूप मोठ्या प्रमाणात संशोधन करतोय पण त्यातल्या किती गोष्टी पर्यावरणपूरक आहेत. ते प्लास्टिक बनवलं, पण प्लास्टिक बनवलं त्यावेळेला ते लगेच बाजारात न आणता त्याच्यावरती पुढे संशोधन जर आपण केलं असतं आणि हे प्लास्टिक जर मला नंतर वापरून झाल्यानंतर ते डिस्पोज कसं करता येईल, ते पुन्हा पर्यावरणात कसं घेऊन जाता येईल, किती वेळेला ते पुन्हा पुन्हा वापरता येईल आपल्याला, आणि त्यासाठी डिझाईनमध्ये किंवा प्लास्टिकच्या फॉर्म्युलेशनमध्ये कशी आपल्याला बदलाव घडवून आणायचे ह्याच्याहीवरती जर विचार झाला असता तर आज जी प्लास्टिकची समस्या ही राहिली नसती. पण आताही काही वेळ गेलेली नाही, अजूनही आपण ह्याच्यामध्ये असा प्रकारचा विचार करू शकतो. आणि म्हणून ह्या 140 मधले जे साधारण 30 कोटी आत्ता जी मुलं एक 10 ते 30 वयोगटामध्ये आहेत, ज्यांच्याकडे या अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा संदेश, अशा प्रकारची विचारधारा जर आपण पोहोचवू शकतो तर मला वाटतं हे जे हिरे जे आहेत हे ते संशोधन करतीलच. त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांची जी काही छोटी मोठी सामग्री लागेल, त्याच्यामध्ये मटेरियल असेल, हत्यारं असतील, मशीन्स असतील, थोडंफार डिझाईन करण्यासाठी त्यांना मदत लागेल, थोडंफार काही
काही गोष्टीचं चांगलं आकलन होऊन की एखादी गोष्ट बनवली तर ती कशी काय आपण टेस्ट करू शकू, आपण त्याचं मूल्यमापन कसं करू शकू की बाजारात ज्यावेळेला ती गोष्ट जाईल त्यावेळेला त्या गोष्टींना जो काही आपल्याला त्याचा उपयोग आहे तो उपयोग पूर्णपणे चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असं जर बघायचं असेल तर आपल्याला ह्या अशा प्रकारच्या सगळ्या कानाकोपऱ्यात भारत देशाच्या जाऊन हा प्रचार करावा लागेल. आणि हा प्रचार करता करता त्यातलं जे इमिजिएट टॅलेंट आहे ते आत्ता इमिजिएटली प्रत्येक ठिकाणी शाळेमधनं जातो तेव्हा 40 मुलांपासून 100-200 मुलं असतात. त्यातली 10-15% मुलांच्याकडे आत्ता काहीतरी विचार करायची क्षमता आहे किंवा ते करतायत विचार. क्षमता आहे म्हणण्यापेक्षा सुद्धा विचार केलेला आहे त्यांनी आणि ते बोलून दाखवू शकतात. बाकीच्या लोकांच्याकडे विचार करायची क्षमता नाही आहे, सत्ता भाग नाही, पण त्यांना हे एक्सपोजरच मिळालेलं नाही आहे. त्यांना ह्या प्रकारचं आपण कधी म्हणजे आपण प्रदर्शन म्हणतो तसं प्रदर्शनात घेऊन जाऊन त्यांना काय जगामध्ये चाललं आहे याची पूर्ण कल्पनाच दिली गेली नाही आहे. तर ती जर आपण दिली त्यांना तर मला वाटतं आत्ता जे 10-20% एका प्रत्येक शाळांमधनं मुलं आपल्याला थोडीशी विचार करणारी दिसत आहेत त्याच्याऐवजी आणखीन एक 10-20% जर वाढली तर ब्रेन ड्रेन म्हणून आपण जे म्हणतोय की आमची सगळी बुद्धिमत्ता जी आहे ती बुद्धिमत्ता आम्ही बाकीच्या मोठ्या प्रगत देशांमध्ये जातोय कारण त्या तिकडे गेल्यानंतर त्यांना चांगला प्रकार चांगली राहणीमान आणि त्यांना जे करावंसं वाटतंय ती करण्याची परवानगी. भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग चाललं आहे पण संशोधन चाललं नाही आणि ही जी काही मुलं आहेत त्यांना ते संशोधनात जास्त रस आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उत्पादनात त्यांना जास्त रस नाही. अशा मुलांसाठी आपल्याला काही दुसरा पर्याय नाही पण ती बाहेरच जातात. मग त्यांना इथे कसं करता येईल. स्टार्टअप इंडिया जे मोठा उपक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आज पैसा उपलब्ध आहे पण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलं पुढे येऊन त्याचे एक रिस्क असतं त्याच्यामध्ये जी भीती असते की मी चालू करेन कुठे सक्सेसफुल होईलच का, यशस्वी होईलच का, तर ते का होणार नाही याची कारणं जर आपण तपासली आणि ते कसं होईल मग 10 मधले 4 जरी आपण सक्सेसफुल करू शकलो, यशस्वी करू शकलो तरीसुद्धा हा जो एफर्ट आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सामावून घेता येईल. तर या खाणीमध्ये प्रत्येक भारतीयाने जो रिटायर झालेला आहे घरात बसायच्या ऐवजी जे काय आपल्याला करता येईल अगदी जवळच्या जवळ फार लांब जायची गरज नाही आहे किंवा बाहेर जायची गरज नाही. हा जसा मी व्हिडिओ बनवला तसे व्हिडिओ बनवा आणि जे कोण तुमच्या ओळखीचे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ त्यातनं एक जरी आपण प्रत्येक भारतीय जो आहे जो 60 वर्षाच्या वरती आहे जशी ही 30 कोटी 10 ते 30 वयोगटातली मुलं आहेत तसेच 60च्या वरती तेवढीच माणसं आहेत आणि प्रत्येकाकडे खूप मोठा दांडगा अनुभव आहे. कोणाला संशोधनातला असेल, कोणाला उत्पादनातला असेल, कोणाला शेतीतला असेल, कोणाला मेडिकल फील्डमधला असेल, कोणाला गायनातला असेल, कोणाला बाकीचं काय आपण आर्ट म्हणतो कोरीव काम करायचं आहे, रंगकाम करायचं आहे, मूर्ती बनवायच्या असे अनेक उत्पादनं किंवा अनेक गोष्टींमध्ये माणसाने प्रगती केलेली आहे. अगदी गाई गुरांचं संगोपन कसं करायचं, दूध कसं चांगल्या पद्धतीने काढायचं, काय केलं की गाई आपल्या ज्या आहेत त्यांना जो आपला नैसर्गिक चारा जो आहे तो देऊन त्यांच्याकडनं आपण जास्तीत जास्त दूध कसं आपल्याला घेता येईल. आणि ह्या गोष्टी ऑर्गॅनिक करून आपण आता पुढे आणायचा प्रयत्न करतोय पण अशी वेळच नको होती यायला आपल्यावरती की ऑर्गॅनिकसाठी आपल्याला जनजागृती करावी लागेल किंवा ऑर्गॅनिकसाठी आपल्याला काही पुढाकार घ्यावा लागेल. हे वर्षानुवर्ष ऑर्गॅनिक पद्धतीनेच सगळं चाललेलं होतं. काही लोकांच्या अपेक्षा जास्त होत्या की माझ्याकडे गाईला
2 लिटर 3 लिटर 4 लिटरच दूध मिळतं, तर ते 8 लिटर कसं मिळेल मला? त्यातनं जास्त उत्पादन कसं मिळेल? शेतीतनं जास्त उत्पादन कसं मिळेल? मॅन्युफॅक्चरिंगमधनं जास्त उत्पादन कसं मिळेल? मग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जास्त उत्पादन जर करायचं तर शेवटी माणूस आहे, माणसाला ब्रेक घ्यावे लागतात, माणूस दमतो, 8 तासानंतर त्याला सुट्टी द्यावी लागते. पण त्याच्याऐवजी जर आपण रोबो टाकले किंवा मोटर लावली किंवा बाकी अन्य काही उपकरणं त्याच्यामध्ये आणली तर आपल्याला ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आणि सतत दिवसाचे 24 तास, वर्षाचे 365 दिवस किंवा 24x7 असं आपण जे म्हणतो त्या पद्धतीने ह्याच्यावरती काम करता येईल. अशा ह्या रेसमध्ये आपण लागलो, अशा ह्या चढाओढीमध्ये आपण लागलो आणि जी गोष्ट सहज आपल्याला निभावून नेता आली असती. काही वेळेला 80% जरी उत्पादन मिळालं तरी ते चांगलं आहे आणि ते 100%वरती घेऊन जायची गरज नाही आहे. आणि ते करण्यासाठी जी आपण ओढाताण करतोय किंवा जो निसर्गाचा ऱ्हास करतोय किंवा माणसाला एखाद्या रोबोसारखं मागे लागून त्याच्याकडनं काम करून घेतोय, हे न होता आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने राहणीमान आपलं उंचावलं असतं, सगळ्यांचा त्याच्यामध्ये आनंद झाला असता. पण ते होत नाही आहे. पण हे करण्यासाठीच हा जो माझा अपील आहे, एक मी तुम्हाला निवेदन करलेलं आहे की प्रत्येकाने काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करूया. प्रत्येकाने जेवढ्या मुलांपर्यंत या 10 ते 30 वयोगटापर्यंत आपण जाऊ शकू तिकडे जाऊया आणि या मुलांच्या मधले हिरे किंवा जे आहेत हिरे तेच नाही, पण बाकीचा जो कोळसा आहे असं जर आपण समजा म्हटलं तर त्या कोळशापासून किंवा त्या कोळशाला हिऱ्यात कसं रूपांतर करायचं ह्याच्यावरती जर आपण जोर दिला तर मला वाटतं भारत देशाची प्रगती ही लवकरात लवकर होईल. हे करताना सुरक्षितता, पर्यावरण या 2 गोष्टींवरती खूप मोठ्या प्रमाणात भर द्यायला पाहिजे. आत्तापासून त्यांच्या डोक्यावरती बिंबवायला पाहिजे की ह्या 2 गोष्टींमधनंच आपल्याला संशोधन करायचं आहे आणि प्रत्येक संशोधन याचा शेवट जो असेल तो निसर्गापासून चालू करायचं आणि पुन्हा ते आपलं काम त्याचं वापरून झाल्यानंतर पुन्हा ते निसर्गात कसं पुन्हा जाता येईल ह्याच्यावरती जोर द्यायचा. तर एक समृद्ध देशच होणार नाही, पण मला वाटतं पूर्ण जगासमोर एक नोबल कॉज की ज्याच्यात सर्वांसाठी आणि सर्वांच्या नुसतंच माणसं नव्हेत, निसर्गातील प्रत्येक घटक जो आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी केल्याचं आपल्याला समाधान मिळेल आणि हा निसर्ग, हे जग असंच आणखीन 100 वर्ष चालू राहील, हजारो वर्ष चालू राहील. आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किड्स अँड कन्सेप्ट्स सदराखाली ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आपले विचार जर तुम्ही मांडलेत तर जास्त चांगलं होईल की ज्यातनं आपण आणखी इम्प्रूव्ह करू शकू. आणि आता पाचारी आगारच्या जवळ मी आलेलो आहे. साधारण 8 ते 10 मिनटामध्ये या इथे तुम्हाला दिसत आहे आपण पोहोचणार होतो आणि पुढचं शिबिर त्याचे काही फोटोग्राफ्स मी तुमच्याशी शेअर करीन. आजच्या दिवसात आम्ही काय अचीव केलं. साधारण 8:38 झालेली आहे. 9 वाजता आमचं शिबिर चालू होणार. 15 मिनटं वेळेच्या आधी मी पोहोचून सगळी तयारी करणार. तिथे मुलं पण आलेली असतील. 9 ते 3 मध्ये 12 ते 1 जेवणाची सुट्टी राहील आणि त्याच्यानंतर मग ह्या 5 तासामध्ये 1 तासमधली सुट्टी. काही मुलं 10 मिनटातच जेवून येतात किंवा नंतर जेवू म्हणतात आणि काम करत राहतात. तर शेवटी त्यांची इच्छा जी आहे, आणखीन जो लिमिटेड वेळ आपण आज त्यांना देणार आहोत 9 ते 3, काही मुलांसाठी खूप जास्त वेळ आहे की ज्यांना आज जे आपण करणार, प्रत्येकाला सगळ्या प्रकारची आवड असते तसं नाही, पण ज्यांना आवड आहे त्यांना हा वेळ पुरेसा पडत नाही. आणि म्हणून दर महिन्याला आपण अशा प्रकारची शिबिरं सगळ्या शाळांमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. जे काय आजच्या दिवसातल्या घडामोडी होतील त्या आपण नंतर संध्याकाळी किंवा उद्या परवा
फोटोग्राफ्स त्यांचे आपण करू, व्हिडिओज जर काही काढता आले तर ते काढू आणि शेअर करूया. धन्यवाद.